लोकसभा निवडणुकीत कांद्यानं महायुतीला रडवलंय। निर्यात बंदीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा सत्ताधाऱ्यांवर रोष होता, त्याचे पडसाद निकालात उमटले। कांदा पट्ट्यात महायुतीच्या 7 उमेदवारांचा पराभव झालाय। पाहूया एक खास रिपोर्ट। कांद्यानं केला करेक्ट कार्यक्रम। शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवलं अस्मान। निर्यात बंदीचा झटका, महायुतीला फटका। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत जे प्रमुख मुद्दे होते त्यामध्ये कांदा निर्यात बंदीचा मुद्दा ज्वलंत होता। या कांद्यामुळेच बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघामध्ये भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला। दिंडोरी मतदारसंघात तर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांना अनेक गावांमध्ये कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। नाशिकमधील पिंपळगाव इथे थेट पंतप्रधानांच्या सभेत कांदा प्रश्नावरून गोंधळ झाला। कांद्यावर बोला अशी घोषणा देण्यात आली। महायुतीच्या उमेदवारांना अखेर कांद्यानं रडवलंच। देवेंद्र फडणवीसांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा फटका बसल्याची कबुली दिली। विशेषतः काही ठिकाणी शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत, हे कांद्याचा मुद्दा असेल, याचा निश्चितपणे काही प्रमाणात परिणाम झालेला आहे। पण आचारसंहितेचा गणित चुकल्यामुळे आम्ही लोकांना ते पैसे देऊ शकलो नाही। काही प्रमाणात त्याचा रोष देखील आम्हाला निश्चितपणे सहन करावा लागला आहे। कांदा पट्ट्यात महायुतीच्या कोणत्या उमेदवारांचा पराभव झाला ते पाहूया। दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार भारती पवार पराभूत झाल्या। नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे, नंदुरबारमधून भाजपच्या हिना गावित, नगर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे सुजय विखे पाटील, धुळ्यातून भाजपचे उमेदवार सुभाष भामरे, शिरूरमधून अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शिर्डी मतदारसंघात शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला। मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन होतं, मात्र कांदा बाजारात आला की सरकारच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो। वाढलेले दर कमी होतात। यावर्षी देखील तसंच झालं। विरोधकांनीही हा मुद्दा उचलत सरकारवर हल्लाबोल केला। त्यामुळेच कांद्यानं महायुतीचा वांदा केला। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकार कांद्याचं धोरण बदलणार का, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।